आमदार निलेश राणेंवरती मालवण पोलिसांमध्ये गुन्हा, घरात बेकायदेशीर घुसल्याप्रकरणी तक्रारीच्या नंतर पोलिसांची कारवाई। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय, निलेश राणेंना एकटं पाडलं जातंय, नितेश राणे यांची भावासाठी बॅटिंग। साधूंच्या नावावर सरकारनं संधी साधूपणा करू नये, तपोवनामधील वृक्षतोडीवर राज ठाकरेंनी ठणकावलं, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा। नाशिक तपोवनाच्या वादामध्ये अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांची उडी, एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही, सयाजी शिंदे यांची गर्जना। कुंभमेळा मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला। मुंबईत काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य, काँग्रेसनं विश्वासात न घेता घोषणा केल्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांची नाराजी, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधल्या मतदार यादी घोळांच्या पालकमंत्री शिरसाट यांनीच वाचला पाढा, पत्रकार परिषदेमध्ये सादर केले पुरावे, तातडीनं निपटारा करा, माणसं वाढवा, जनजागृती करा, शिरसाट यांच्या सूचना। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण, मनोज जरांगे आणि सुरेश धस यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख यांना वाहिली आदरांजली। 80 कोटींच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणातील आरोपांच्या नंतर बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील अखेर सक्तीच्या रजेवर। एबीपी माझाच्या बातमीचा दणका, चौकशीमध्ये सत्य समोर येईल, महेश पाटील यांचं स्पष्टीकरण। यवतमाळमधल्या निम्न पैनगंगा धरणाला स्थानिकांचा विरोध, कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत काम करू न देण्याचा धरण विरोधी संघर्ष समितीचा इशारा, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयाचं गुपित उलगडलं महाकट्ट्यावर, प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्यासोबत दिलखुलास चर्चा। आज रात्री 9 वाजता बघा एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।